आणि आता बातमी मनसे नेते अविनाश जाधव यांच्याबद्दलची आहे। जाधवांवर सराफाला 5 कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झालाय आणि आता मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। तर बड्या नेत्यांचा फसवणुकीचा डाव असल्याचं जाधव म्हणालेत आणि खंडणीचा आरोपही फेटाळला। हा व्हिडिओ मनसेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांचा आहे। यात अविनाश जाधव मारहाण करताना दिसतायत। सोन्याचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीवरून अविनाश जाधव यांच्या विरोधात 5 कोटींची खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झालाय। त्याच प्रकरणातला हा व्हिडिओ समोर आलाय। यात पोलिसांच्या समोर निळ्या टी-शर्ट मध्ये असलेल्या व्यक्तीला जाधव 2 वेळा कानाखाली मारतायत। तर आपल्याला फोन आल्यानंतर महिलेच्या मदतीसाठी गेलो होतो असं अविनाश जाधवांचं म्हणणं आहे। मी पोलिसांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी तो फुटेज बाहेर पाठवलं। मुळात त्या फुटेजमध्ये जर तुम्ही बघाल तर मी 7 ते 8 सेकंद स्थिती आहे तेवढ्या भागामध्ये, बरोबर आहे। 7 ते 8 सेकंदामध्ये मी त्याला मारलंय, मी त्याला धमकी दिली आहे, मी त्याला उचलून नेणार होतो आणि 5 कोटी मागितले। सो पोलिसांनी 8 सेकंदामध्ये एवढं सगळं कसं बसवलं जरा मला समजून सांगावं। दुसरी गोष्ट, ती बाई आतून ओरडत होती, ती मला बाहेर काढा, 2 तास मला कोंडून ठेवलंय। माझ्या दृष्टीने त्या बाईला बाहेर काढणं गरजेचं होतं आणि म्हणून मी त्याला सांगत होतो दरवाजा उघड। त्याने दरवाजा उघडला नाही म्हणून मी त्याला मारलाय। जर नीट ती क्लिप पाहिलीत, 8 सेकंद 9 सेकंदाची क्लिप आहे ती, तर तुम्हाला कळेल तिथे घडलं काय होतं। 5 कोटींच्या खंडणीचा गुन्हा खोटा असून बड्या नेत्यांना आपल्याला फसवल्याचा आरोप अविनाश जाधवांचा आहे। सोन्याच्या दागिन्याचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीवरून अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। तक्रारीनुसार शैलेश जैन यांनी जाधवांचे मित्र वैभव ठक्करला जवेरी बाजारातील जेके ज्वेलर्सच्या कार्यालयात हिशोबासाठी बोलावलं होतं। यावेळी अविनाश जाधवांनी पोलिसांसमोर मुलगा स्वामीला मारहाण केल्याचा आणि 5 कोटींच्या खंडणीचा आरोप केलाय। तर आपल्याला फोन आल्यामुळे गेलो, एका तरुणीला डांबून ठेवलं होतं असं अविनाश जाधवांचं म्हणणं आहे। तसंच 5 कोटींचा हा आकडा जैन व्यापारी बंधूंचा व्यवहार आहे, माझा संबंध नाही असं जाधवांनी म्हटलंय। खरा 5 कोटी आकडा जो आला ना तो कसलाय माहिती आहे का तुम्हाला लोकांना? हे दोघं भाऊ, चुलत भाऊ, म्हणजे जो SK डेव्हलप गोल्डवाला आणि हे दोघंही मोठे गोल्ड व्यापारी आहेत, बरोबर आहे। हे दोघे सख्खे भाऊ आहेत, म्हणजे सख्खे म्हणजे चुलत रिलेटिव्ह भाऊ आहेत। हे मागच्या अनेक वर्षापासून व्यापार करतात। या व्यापाऱ्याने त्याला 5 कोटी रुपये, त्यांचा 1 दिवसाचा धंदा असतो, सकाळी गोल्ड विकत घेतात, संध्याकाळी विकतात, बरोबर आहे। सो 1 दिवसाचा व्यापार असतो, त्यासाठी त्याला सकाळी 5 कोटी रुपये दिले होते आणि संध्याकाळी ते परत करणार होता। संध्याकाळी ते पैसे परत झाले नाहीत, त्यातून तो वाद सुरू झाला आणि तो जो वैभव म्हणून व्यापारी आहे त्याच्याकडे ह्याची रेकॉर्डिंग आहे, हा मैंने 5 करोड रुपया लिया है और कल सवेरे रिटर्न करता हूँ, अशी रेकॉर्डिंग आहे। पण पोलिसांनी यातलं काहीच ऐकलं नाही। 5 कोटीची खंडणी हा आकडा आलाय। पोलिसांनी ही खेचून खंडणी माझ्या विरोधात बसवलेली आहे। याच्यात एका खूप मोठ्या राजकीय नेत्याचा हात आहे। बड्या नेत्यांना आपल्याला फसवल्याचा आरोप जाधव वारंवार करतायत। तर ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी माहिती घेतो असं म्हणत अधिक बोलणं टाळलं। नाही, मी सकाळपासून या सभेच्या नियोजनामध्ये आहे, मला त्याची कल्पना नाही नेमकं काय प्रकार घडलेला आहे, पण त्याची माहिती आम्ही घेऊ आणि निश्चित माहिती घेतल्यानंतर त्याच्यावरती मी बोलेन पुढे। अविनाश जाधवांनी आरोप फेटाळले आणि बड्या नेत्यांचा हात असल्याचं सांगून पोलिसांवरच शंका उपस्थित केली। अर्थात पुराव्यांसह पत्रकार परिषद घेणार असल्याचंही अविनाश जाधवांनी सांगितलंय। सिंधुदुर्गहून महेश सावंतसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।